नमस्कार. गेल्या बऱ्याच वेळापासून तुम्ही सर्वजण प्रतीक्षेमध्ये आहात की आज नक्की काय विषय. हा सुजाराम सोळंकी आद्यापासून संपूर्ण त्याच्या मिसेस आहेत, त्यांची मुलं आहेत. यांनी गेल्या 6 वर्षापूर्वी हे दुकान घेतलं. गेल्या 6 वर्षापूर्वी हे दुकान घेतलं आणि दुकानाच्या वरती बरोबर जो दुकानाच्या वरती जो फ्लॅट दिसतो छोटासा, हे दुकान आणि या दुकानाबरोबर हा एक छोटासा फ्लॅट गेल्या 6 वर्षापूर्वी यांनी इथं आले आणि 28 लाख रुपयाला यांनी हा फ्लॅट घेतला आणि हे दुकान घेतलं. परंतु इतक्या दिवसापासून यांचा वापर तिथे फॅमिलीवरती पुढं त्यांचा वापर चालू आहे. आतमध्ये त्यांचं सामान आहे, टी व्ही आहे, कपाट आहे, बेड आहे. आणि यांना अचानक गेल्या 4-6 महिन्यापूर्वी, आता आपण जर सगळी ही बिल्डिंग पाहिली कधी एकंदर सगळी बिल्डिंग बघावी, ही सगळी बिल्डिंग पाहिल्यानंतर लक्षात काय येतं की हे एकच आहे आणि हे एकच आहे. हे बांधकाम पण एकाच वेळेस झाले, स्थान हे 2 गाड्या झाले नव्हतं. परंतु ज्यांनी सोळंकीला हे विकलं त्यांनी शेजारचं बांधकाम चालू झालं. शेजारच्या बांधकाम चालू झाल्यानंतर ज्यांनी सोळंकीला विकलं होतं त्यांनी ह्या संबंधित जागा मालकाला स्लॅब एकत्र टाकण्यासाठी 5 लाख रुपये दिले असं त्याचं म्हणणं आहे. आणि सोळंकीकडनं वरचं खालचं असं बोल केली आहे ना पुरा, खालचं आणि वरचं मिळून 200 ऊपर का 200 नीचे का किती 400 ऊपर का असं 400 स्क्वेअर फुटाचे मिळून 28 लाख रुपये ह्याच्याकडनं घेतले. आणि एवढं सगळं झालं. ह्याचा 4 वर्षापासून वापर आहे तिथं. 4 सालचे तिकडं उदर आहे. 4 वर्षापासून हे लोक तिकडं राहतात. आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी हे जे काय बाजूचा मालक आहे, ह्या बाजूच्या मालकाने याचा जो घराचा दरवाजा जो इकडे आहे आतमध्ये, तो दरवाजाला डायरेक्ट वीड बांधकाम करून दरवाजा बंद करून टाकला 5-6 महिन्यापासून. ही दोघंही फॅमिली गेल्या 3-4 महिन्यापासून माझ्याकडे येतात. मी याच्यामध्ये जो ह्यांना विकलेला मालक आहे त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइजला बसवले, ह्या जे बिल्डिंगचा मालक आहे त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइजला बसवलं. कारण मला जे या ठिकाणी सकृदर्शी दिसतंय किंवा या लोकांनी जे सांगितलं हा एकच जिना आहे दोन्हीमध्ये, कारण याला दुसरीकडे कुठंच जिना नाही आहे. गेल्या 4 वर्षापासून त्यांचं जाणं येणं तिथं चालू आहे. ही लोकं तिकडं होती आहेत, परंतु 6 महिन्यापासून त्यांचं जाणं येणं बंद करून टाकलं. संबंधित जो इथला ह्या पाडचा जो जागा मालक होता, या जागा मालकाने ही जागा डायरेक्ट विकून टाकली आणि गावाला निघून गेला. आता ही जागा विकल्यानंतर त्यांनी तिथं जो मालक आहे या मालकाला सांगितलं की हा रस्ता माझा एकट्याचा आहे, जो की ह्याचा एकट्याचा नाही आहे. हे सगळी गेम माझ्या पूर्णपणे लक्षात आली. म्हणून मी 2 महिन्यापूर्वी यांना सगळ्यांना बसवलं. ते भाभी माझ्याकडे आले. भाभीने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. भाभी जे बाकीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये थोडक्यात भाभी सांगते. बाबू के पास आए थे, हमने बाबू को सब बताया कि हमारे साथ इतने साल से इसने फसवागिरी की है, हमारे साथ ये कर रहा है, पैसा ले लिया, हमको आने जाने का रास्ता भी नहीं दे रहा है. तो बाबू ने बोला तो मैं सब सही करूँगा. तो भी वो आगे के मालिक ने हमारे को वापस कोई जवाब नहीं दे रहा, फ़ोन पे बात नहीं कर रहा. फिर अभी हम बाबू के पास वापस आए और बाबू अभी हमारा सब सही करेंगे. इतना हमको विश्वास है हमारे पास, बाबू हमारा सब सही करेंगे. वो आगे वाला ने हमको पूरा फंसा दिया था. हम 4-6 साल से पूरा उसकी वजह से पूरा टेंशन में आ गए थे. हे बिचारी ही संपूर्ण फॅमिली गेल्या 6 महिन्यापासून एवढी टेन्शनमध्ये आहे. म्हणून मी तरीसुद्धा हा सगळा विषय मिटवायचा. त्यांनी ज्यांना 28 लाखामध्ये हे सगळं विकलं त्याला यांच्यासमोर बसवलं, त्याला सांगितलं. त्याला 2 महिन्याचा मी टाईम दिला. कारण त्यावेळेस भाभी मला बोलले की ऐसा करो, मेरे को ये बहुत दिमाग में टेंशन हो रहा है, हम दोनों को हमने जितने में दिए 28 लाख में, मेरे को 28 लाख दे दो, हम ये पूरा छोड़ के जाते हैं. दुकान पण आणि वरचं पण एवढं सगळं ते तयार झाले. संबंधित जागा मालक जो तो पण तयार झाला. त्यांनी पण सांगितलं की हो मी तयार आहे, मी घेतो ते 28 लाखाला. आता 2 महिने होऊन गेले. संबंधामध्ये या सगळ्या गोष्टी चालू होत्या.
आत्ताच्या जनता दरबारमध्ये कालच्या ही लोक परत आली, मी परत सगळ्यांना समोरासमोर बोलावलं. जो याचा मालक आहे त्याला पण सांगितलं, मी वॉर्निंग केल्या होत्या अगोदरसुद्धा की मी जर सगळ्या दुनियेमध्ये न्याय करत फिरतो, माझ्या भागामध्ये जर मला अशा प्रकारच्या चुकीची लोक चुकीच्या पद्धतीने काम करणारे दिसले तर मी सुट्टी देणार नाही. आज मी इकडे त्याच्याकरता आलो, त्याचा रस्ता त्याचं घर मी त्याला ताब्यात देणार. आणि जर जागा मालक असेल ना, ते ह्याचा बिल्डर असेल, यांनी जर आता आजपासून इथं मी त्याचा ताबा देतो, त्याच्यामध्ये जर कुणी लफडं करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, हे जेवढं आहे ना तेवढं सगळं खाली उतरून टाकेल, सगळं खाली उतरवली. अनधिकृत बांधकामाची कारवाई मी लावल, टॅक्स लावल, या सगळ्या गोष्टी. कारण गरिबावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्याय नाही झाला पाहिजे. ही पोटं भरायला आलेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे काय यांनी चुका केलेल्या नाही आहेत. इथं दिवसभर इकडे लोक हे विकत बसतात, माल विकतात. काय हे काय जागीरदार आहेत का? 28-28 लाख रुपये किधर से लाए थे आप पैसा? गाँव से क्या किया? गाँव से लाया, थोड़ा गहना भी बेचा था हमारा, ये जगह लिया था, थोड़ा गांव से लाया, थोड़ा मदद किया किसी ने, और थोड़ा मेरा गहना भी बेच के इनको पूरा पैसा दिया था. 1 रुपया सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. सगळे पैसे, सगळं पेमेंट पूर्ण केले. तरीसुद्धा जर शेजारच्या मालकाबरोबर हातमिळवणी करून जर अशा प्रकारे चुकीचं, कारण मी संधी दिली होती, मी संधी एकदाच देतो, त्याच्यानंतर मग मी माझ्या पद्धतीने माझं काम करतो. आता मला पुढचा काय कार्यक्रम आहे तुम्ही लाईव्ह बघा. 2 मिनटं. तर इथं तुम्ही बघू शकता, हा पूर्ण दरवाजा आहे, दिसतोय. आता ह्या जागा मालकांनी इथं काय केलंय, हा जो इथला फ्लॅट दिसतो समोरचा, इथं दाखवूया, हा फ्लॅट विकला, हा फ्लॅट विकलाय. आता ह्या फ्लॅटवाल्याला सांगितलं, ह्या फ्लॅटवाल्यानं सांगितलं की ही तुझी एकटीची एंट्री आहे आणि ह्याची एंट्री या भाभीची, ह्याची एंट्री बंद करून टाकली. जर इथं हे सेपरेट एंट्री असती तर कोणत्याही परिस्थितीमध्ये इथून इथं भिंत असली पाहिजे होती. 4 वर्षापासून ही लोक वापर करतात आहे. 4 साल से ये इधर से आ रहे ना. म्हणजे आतमध्ये क्या क्या है, तुम्हाला अंदर क्या क्या है? टीवी है, बिस्तर है और थोड़ा बहुत सामान है. आता बघा, 6 महिन्यापूर्वी हे लॉक केलंय, ह्याला दुसरीकडनं कुठनंच एंट्री नाही. या असं बी होऊ शकत नाही की ह्या लोकांनी इथं आतमध्ये आणून सामान ठेवले म्हणून सेपरेट, असं तर होणार नाही. कारण दुसरीकडनं कुठल्याच रस्त्यात नाही ह्याला ठेवला. कारण ह्यानी कैसे रात में बंद किया गया. हा इकडे नव्हता, हा इकडे नसताना ह्याने रात्री ते सगळं उद्योग केला, रात्री ते सगळं बंद करून टाकलं. आणि हा बिचारा इकडं आला. आता हा नाही त्याच्याकडे जाऊन आला, नाही त्याच्या संघ बसला, परंतु कुणी याला न्याय दिला नाही. आज शेवटी या जनता दरबारमध्ये गेल्या तीन बार जनता दरबार मी आहे, ती समोरच्याला संधी दिली होती, त्याने ऐकलं नाही. आणि आता मी आज इथं कारवाई करून गेल्यानंतर पोलीस चौकी सुद्धा, तुमको पोलीस स्टेशन बी गेले, पोलीस स्टेशनला सुद्धा घेऊन गेले, पोलीस स्टेशनवाले सुद्धा आखलून दिले. म्हणजे अरे मला माझे पोलिसांना सुद्धा विनंती आहे की अरे जर एखादे बाहेरनं इकडं पोटं भरायला आले म्हणजे काय ते काय वेडे आहेत का? त्यांची बाजू घ्यायची नाही का? राजस्थानवरनं ही लोक इकडं आले, मग ह्यांची बाजू कोण घेणार आहे का नाही? का बाहेरनं आले म्हणून ह्यांना रेटत राहायचे? तर हे रेटायचं काम मी कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊन देणार वावीत राहू.
नाही रे खाली आली तिकडे रोडवर जातो खाली खाली आली खाली वर खाली 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 बस तिकडे बाहेर वर जाईल जाग्यावर पडा खाली वरची 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 आहे ना वरती खाली कडे वगैरे गाड्या सर खाली ले ताकद नको म्हणून बाबा जागेवर पाठ वर वर बरोबर कोपऱ्या लाद घाला बाहेर जाईल काम जरा सोड सोड चावी किती आहे आता याचं कुलूप लावलेलं आहे हे जे कुलूप लावलेलं आहे त्या जागेला अजून ते घरावर आता ते कुलूप एक मिनिट रुको. चावी बेटा खोल खोल ना आणि तिने ताटा ताळा खोललाय हे दिसतं तुम्हाला ये बोला था कि दुकान में से नहीं तो अपना जीना निकाल देंगे। कौन बोल रहा है? ये हमने ही बोला था, बोला नहीं तो टेम्पररी अपन इधर से करेंगे। तो फिर इधर भी सुबह आके बोला कि ऊपर का नया है तोड़ फोड़ करने का नहीं, वो मिस्त्री को गाली देके तो काफी किताबें ये नहीं आणि बघा याने विचाराने गेल्या 6 महिन्यामध्ये इथं सुद्धा प्रयत्न केला आहे की खालच्या दुकानातनं आतमधनं वरती येणं सुद्धा त्यांनी प्रयत्न केला तर त्याला इथं सुद्धा आखून दिलंय आता इथून कुठलंच त्याला एंट्री नाही गॅलरीमधनं पण एंट्री नाही इथून त्यांनी एंट्री करण्याचा प्रयत्न केला तर त्याला इथून शिवीगाळ करून आखून दिलं लोकांनी मग जर अशा प्रकारे तुम्ही दमदाटे करून बाकीच्या गोरगरिबांना जर अशा प्रकारे त्रास देणार तो हा मग तुमच्याकडे आम्ही आमचा हातोडा असा चालणार आता फक्त हातोडा चाललाय आणि तो फक्त अनधिकृत जी भिंत केली ना त्या भिंतीवरती मी चालवलाय जर ह्याला परत सोडंकीला जर परत कोणी त्रास देण्याचा ना बाजूच्यानी ना बिल्डर आहे जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर याद राखा आता हा माझा हातोडा मी इथं फिरवलाय तुमची ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं असतील त्या अनधिकृत बांधकामांवरती महानगरपालिकेचा हातोडा मी फिरवल या गोष्टी लक्षात ठेवा याला गरीबाला त्रास द्यायचा नाही तुम्ही आता तुझ्या अभी तुम कर इधर पहिला तुम्हारा जो है वो दीवार उधर पहला दरवाजे बेटा के लिए तो वो एंट्री है वो सब साफ सफाई कर दो आज के आज वो भाभी वो साफ सफाई कर दो सब और एंट्री तुम्हारे इधर से ही चालू करने का फोन अगर तुमको बोलता है कि ये बंद करो इधर से आने का नहीं जाने का नहीं इसको भी बंद कर के अगर किसी ने तुमको दादागिरी किया बोला कौन तो मेरे को फोन करो असं एवढं लक्षात ठेवा
जिथं कोण नाही ना तिथं आम्ही 100% आहे. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आमचं जनता दरबार आहे. तोपर्यंत आम्ही अशा पद्धतीने जर कोण चुकीच्या पद्धतीने जर कोण दादागिरी करून दमदाट्या करून जर गोरगरिबांना नाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही अशा पद्धतीने तुला जागा त्याची दाखवणार. एवढंच आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावरचा हा फ्लॅट आहे त्याचा विकायचा नाही विकायचा हा त्याचा प्रश्न आहे. पण जर त्याला कोणी दमदाटी केली ना शेजारीने ना खालचेने ना वरचेने ते लक्षात ठेवा. त्याला जर इच्छा असेल अगर आपको लगता है हाँ तुमको बेचने का भाभी अगर तुमको लगता है ये बेचने का है तो वो तुम्हारा से तो तुम सोचो क्या करने का. तो हमें कुछ लेना देना नहीं उसमें. हमारा काम है तुमको निकाल के देने का. अगर वैसे भी तुमको कौन दादेगिरी सामने वाला करता है जिसने अभी खरीदा वो करता है या पहले वाला करता है. जो भी कोई तुमको दादागिरी करता है त्याने नीट लक्षात ठेवावं की जर आता ह्यांच्या सगळं परत तुम्ही दादागिरी केली आज भिंत तोडली आहे उद्या तुम्हाला तोडायला मी कमी करणार नाही. तर मग दमदाट्या दादागिऱ्या ह्या बंद झाल्या पाहिजेत. कुणी दादागिरी ह्या गरीबाला करायचं नाही. बाहेरचं आहे राजस्थानचं आहे आपली काय वाकडी करू शकत नाही ह्या आविर्भावात राहू नका. कुठलाही असू द्या राजस्थानचा असू द्या UPचा असू द्या बिहारचा असू द्या पण तो जो पुण्यामध्ये आश्रयाला आलाय पुण्यामध्ये तो जो पोटपाणी त्याचं भरतोय तो त्याचा धंदा तिकडे करतोय आणि त्याला जर कोण गाडण्याचा प्रयत्न करत असेल 5 लाख रुपये मागितले आता मग तुला मी 5 लाख चांगल्या पद्धतीने देईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आजचा लाईव्ह थांबवतो. धन्यवाद.